नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट. या ठिकाणी जबरदस्त बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर या ठिकाणचे होते 7,050 रुपये प्रति क्विंटल. कमीत कमी दर होते 5,600 रुपये. तर सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर, जिल्हा अमरावती. आवक आलेली होती 65 क्विंटल तुरीची. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,150. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. 521 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 5,500 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 2400 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,405. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,611 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ. 135 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 5,400 रुपये, सर्वसाधारण दर 5,860. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,320 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव. 3 क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी. कमीत कमी दर 4,300 रुपये, सर्वसाधारण दर 4,500. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली. आवक आलेली होती 19 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,700 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,100 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,451 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो नागपूर. या ठिकाणी आवकेमध्ये थोडीफार घट बघायला मिळालेली असून 174 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,175 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,322 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम. अनसिंग. 150 क्विंटल तुरीची आवक. कमीत कमी दर 6,150 रुपये, सर्वसाधारण दर 6,250. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर, जिल्हा आहे अकोला. 600 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,295 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,620 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रस, जिल्हा आहे यवतमाळ. 80 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. कमीत कमी दर 6,160. तर सर्वसाधारण दर 6,250 रुपये प्रति क्विंटल. ती आहे वनी. 32 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,810, सर्वसाधारण दर 6,100. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,395 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे चांदूर बाजार, जिल्हा आहे अमरावती. आवक आलेली होती 80 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,800 रुपये. या ठिकाणी देखील मित्रांनो 100 ते 120 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ काल बघायला मिळालेली आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर. 50 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,225 रुपये, सर्वसाधारण दर 6,150. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,440. त्यानंतर औराद शहाजनी. 10 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर 5,225 रुपये, सर्वसाधारण दर 6,150. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,440 रुपये. त्यानंतर उमरगा. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,200 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,310 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. 216 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये थोडी वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,200 रुपये प्रति क्विंटल. तर कमीत कमी दर 5,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती नेर परसोपन, जिल्हा आहे यवतमाळ. 100 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 3,505 रुपये, सर्वसाधारण दर 5,982. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,275. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी. 81 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,300 रुपये, सर्वसाधारण दर 6,236 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव जबरदस्त 6,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा.
52 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर निघालेले आहे 5,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,050 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 21 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 5,200 रुपये, सर्वसाधारण दर 5,560, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,350 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना, तूर पांढरी 275 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 5,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,530 रुपये. त्यानंतर गेवराई, तूर पांढरी कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,250, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,371. त्यानंतर सोनपेठ, तूर पांढरी कमीत कमी दर 5,000, सर्वसाधारण दर 5,250 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5,301 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे औराद, शहाजनी, तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे 6,400 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,506 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,610 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल मागे दर सुधारलेले आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.